ठरलं तर मग या मालिकेचा आजचा धमाकेदार भाग बघत आहात तुम्ही प्रेक्षकांनो. काय दाखवलंय आज जबरदस्त. सायलीने काय काय केलंय ना हे सगळं अर्जुनने आज रिपीट केलंय या सुभेदारांना. तर काल तुम्ही पाहिलं होतं अर्जुन सरळ आणि स्पष्टपणे सांगतो की तुम्ही सगळे फसा या तन्वीच्या ट्रॅपला, पण मी फसणार नाहीये. सगळेजण अर्जुनकडे राग राग बघत असतात. आता अर्जुन या सगळ्यांना रिअलाइज करून देतो की सायलीने आतापर्यंत या घरासाठी काय काय करून दिलं. आता अर्जुन जेव्हा असं बोलतो तेव्हा सगळेजण त्याच्याकडे बघतात. अर्जुन म्हणतो तुम्हा सगळ्यांना दाखवून देईल मी कोण खरंय आणि कोण खोटंय ते. अर्जुन आता तन्वीकडे बघतो आणि तन्वी त्याच्याकडे रागाने बघत असते. आजचा भाग खरंच अप्रतिम दाखवलाय त्यांनी प्रेक्षकांनो. तुम्हाला काय सांगू. अर्जुन आता कल्पनाताईंना म्हणतो मम्मा एक ना एक दिवस तुला नक्की कळेल की मिसेस सायलींना नात्यांची तेवढीच किंमत आहे जेवढी तुला आहे. अर्जुन अतिशय शांतपणे आता कल्पनाताईंच्या जवळ जातो आणि असा त्यांच्या म्हणजे गुडघ्याजवळ बसतो तिथे खाली मांडी घालून आणि म्हणतो मम्मा तुला एक ना एक दिवस नक्की कळेल ग. आतापर्यंत मिसेस सायली जे काही वागत होत्या ना ते कधीच खोटं नव्हतं ग. आता या तन्वीला झोमतात मिरच्या. ती म्हणते खोटं नव्हतं. खोटं कसं नव्हतं. तुम्ही तुमचं कॉन्ट्रॅक्ट लपवून ठेवलं ते खोटं नव्हतं का. नवरा बायको सारखे सणवार साजरे करत होतात, पूजा करत होतात, हे सगळं खोटं नव्हतं वाटतं. आता अर्जुनचं असं डोकं खराब होतं ना प्रेक्षकांनो. ही जेव्हा अशी वटवट करते ना तेव्हा अर्जुन आता दातोड खातो आणि म्हणतो जस्ट शट युअर माउथ. गप्पा बस, तोंड बंद कर तुझं. आता तो त्याच्या आईशी बोलतोय, हिला मध्ये बोलायची काही गरज नव्हती ना. अर्जुन खूप संतापतो आणि तिच्या समोर जातो. आता चैतन्य एकदम उठून उभा राहतो. आता बघा हा, अर्जुन म्हणतो हे असं वारंवार बोलून बोलून माझ्या घरच्यांना भडकवू नकोस. मिसेस सायलींसाठी या घरातलं प्रत्येक नातं खरं होतं तन्वी. आता सगळे अर्जुनकडे बघायला लागतात. हा सीन त्यांनी प्रचंड रंगवलाय. अर्जुन म्हणतो या माझ्या मिसेस सायलींसाठी हे नातं या घरातले सगळे नाते खरे होते आणि म्हणूनच त्या पूर्णाजीला वेळेवर औषधं द्यायच्या. आता असं बोलल्यानंतर पूर्णाजी एकदम बघतच राहतात अर्जुनकडे. प्रेक्षकांनो मी तुम्हाला म्हटलं ना अगदी त्याचप्रमाणे होणार आहे. सगळ्यात आधी प्रतिमा त्या आणि पूर्णाजी या दोघींचेच डोळे उघडणार आहे आणि कल्पनाताईंचे डोळे उघडायला जरा वेळ लागणार आहे, कारण आज अर्जुनने जे काही केलंय ना ते बेस्ट ऑफ बेस्ट होता. आता अर्जुन पूर्णाजीला रिअलाइज करून देतो की सायली किती सेवा करत होती पूर्णाजीची. आता पूर्णाजीला ते सगळं आठवतं. अर्जुन पुढे म्हणतो डॅड तुम्हाला जेव्हा बिझनेसमध्ये प्रॉब्लेम आला होता तेव्हा अटक झाली होती तुम्हाला, तेव्हा मिसेस सायलींनी स्वतःची जीवाची पर्वा न करता तुम्हाला सोडवलं होतं. अर्जुन जेव्हा हे सांगतोय ना प्रेक्षकांनो तेव्हा सगळा भूतकाळ आपल्याला आपल्या डोळ्यासमोर दाखवलेला आहे. म्हणजे सगळं रिफ्लेक्ट केलंय त्यांनी मालिकेमध्ये. सायलीने काय काय केलं होतं प्रतापरावांसाठी हे प्रतापरावांना सगळं आठवून दिलंय अर्जुनने. आता अर्जुन म्हणतो का केलं हो डॅड, का केलं असेल मिसेस सायलींनी हे सगळं. तुमचं आणि त्यांचं नातं खोटं होतं म्हणून. आणि काय ग ए अस्मिताताई, तुझ्या कार्डचा जेव्हा प्रॉब्लेम झाला होता आपल्या दारामध्ये माणसं आले होते पैसे वसूल करण्यासाठी आणि तेव्हा मिसेस सायलींनीच तुला मदत केली होती. काय ग अस्मिताई आठवतंय ना तुला. आता अस्मिताला ते सगळं आठवतं. कल्पनाताई तिच्यावर ओरडल्या होत्या की 10 लाखाचं कर्ज करून ठेवलंयस तू अस्मिता, म्हणून सायलीने तुला पाठीशी घातलंय. कळतंय का तुला, अक्कल आहे का. आता हे सगळं आठवत असलं तरी माणूस किती स्वार्थी आहे नाही. म्हणजे मालिकेतल्या पात्राबद्दल बोलते मी. तिला हे सगळं आठवतंय तरी अगदी सफाईदारपणे स्वतःच्या सोयीसाठी सगळे विसरतायत. अर्जुन म्हणतो तुझं आणि तिचं नातं खोटं होतं म्हणून करत होती का माझी मिसेस सायली सगळं हे. पूर्णाजी आता अर्जुनकडे बघतच राहतात. आता अर्जुन वळतो अश्विनकडे आणि म्हणतो काय रे अश्विन, तू तर करू नये ते करायला निघाला होतास. स्वतःचा जीव द्यायला निघाला होतास ना तू. तेव्हा कोणी वाचवलं रे तुला. तुझ्या वहिनीनेच वाचवलं होतं तुला. जिला तू वहिनी म्हणायला नाही म्हणतोयस ना तिनेच वाचवलं होतं तुला. आता अश्विनला सुद्धा तो प्रसंग आठवलाय की अश्विन आत्महत्या करायला निघाला होता तेव्हा सायलीनेच त्याला रोखलं होतं कानाखाली हाणून. छान दाखवलंय प्रेक्षकांना त्यांनी आज. म्हणजे इतका मस्त भाग दाखवलाय ना की दिल खुश हो गया. आता अश्विन ते रडतोय पडतोय आणि सायली त्याला रोखते. हा सीन त्यांनी बऱ्याच वेळ दाखवला आणि अश्विनचे आता डोळे असे उघडायचा तो प्रयत्न करतोय. पण आता पुढे बघा हे सगळं आठवून देतोय अर्जुन प्रत्येकाला आणि आता सांगतोय का केलं होतं रे अश्विन तुझ्या वहिनीने हे सगळं तुझ्यासाठी. तुझं आणि तिचं नातं खोटं होतं म्हणून केलं का रे.
आता या प्रियाला कळतंय बरं का प्रेक्षकांनो की तिने आतापर्यंत जे काही केलंय ते सगळं पाण्यात जाणार आहे. अर्जुन आता या सगळ्यांकडे कटाक्ष टाकतो आणि म्हणतो, आता मला माझ्या फायनल प्रश्नाचं उत्तर द्या. ये बात, अर्जुनने सिक्सर मारलाय आता. अर्जुन म्हणतो, मिसेस सायली माझ्याशी भांडून प्रतिमा आत्याला शोधायला अलिबागला गेल्या. 20 वर्षांनी पूर्णाजीची तिच्या मुलीशी भेट घडवून दिली मिसेस सायलीने. का केलं मिसेस सायलीने हे सगळं? त्यांचं आणि तुमचं नातं खोटं होतं म्हणून? आईवर करावं इतकं प्रेम त्यांनी प्रतिमा आत्यावर केलंय. प्रतिमा आत्याला तिने माणसात आणलंय. तिला लहान मुलासारखं बोलायला शिकवलं सायलीने. का? कशासाठी केलं? नातं खोटं होतं म्हणून? हे सगळं त्यांनी केलं. का केलं? तुम्हा सगळ्यांची नातं खोटं होतं म्हणून? ये बात अर्जुन, काय बोललाय अर्जुन. प्रेक्षकांनो अप्रतिम. आज अर्जुन के लिए एक लाईक तो होना ही चाहिए. तरी पण हे सगळे गप्प बसलेले असतात. अर्जुन म्हणतो, ठीक आहे, तुम्हा सगळ्यांना अजूनही हे पटत नसेल ना, हरकत नाहीये. तरी सुद्धा मी मात्र प्रयत्न करत राहील आणि नेहमी प्रयत्न करत राहील आणि हे सिद्ध करून दाखवेल की माझ्या मिसेस सायलींचं तुमच्याशी असलेलं नातं खोटं नव्हतं आणि माझी मिसेस सायली खोटी नव्हती. काहीच खोटं नव्हतं. या घरातशी असलेलं त्यांचं नातं कधीच खोटं नव्हतं. काहीच खोटं नव्हतं. हे अर्जुन 2दा-3दा रिपीट करतो आणि निघून जातो तिथून. आता हे सगळे भामटेपा कसे मान खाली घालून बसलेत. या प्रियाची तर बोलतीच बंद केली आहे अर्जुनने. मज्जा आ गया बॉस. मला फार आवडला प्रेक्षकांनो हा पहिला सीन. तुम्ही काही म्हणा. तुमच्याप्रमाणे मी सुद्धा TTMची खूप मोठी प्रचंड फॅन आहे आणि ज्या मालिकेची मी फॅन असते ना त्या मालिकेचा रिव्ह्यू मी देतच असते. तर अर्जुनने आता या सगळ्यांना असं गपगार केलंय बरं का. कोणाजवळ काही उत्तरच राहिलेलं नाहीये शिल्लक. अर्जुन आता असं सगळं बोलतो आणि आता तिथे म्हणजे त्याच्या हातात बिचाऱ्याचं जे जेवणाचं ताट होतं ते ठेवून निघून चालला जातो. आता हे सगळे जण शांत बसलेले आहेत. कोणाकडे बोलायला शब्दच उरलेले नाहीयेत आणि आता चैतन्य सुद्धा अर्जुनच्या पाठीपाठी निघून जातो आणि बराच वेळ त्यांनी ती शांतता आपल्याला दाखवली आहे. म्हणजे प्रिया अशी सगळ्यांकडे बघते आणि हे सगळे आता काहीच बोलत नाहीये. कोणाला बोलायला शब्दच ठेवला नाही अर्जुनने. मजा आली. आता पुढचा सीन बघा. ही सायली मधुभाऊंना खूप समजवत असते. असं काय करता मधुभाऊ, तुमचं अंग किती गरम आहे. आता तरी जाऊन या ना डॉक्टरांकडे. प्रेक्षकांनो आता अर्जुन तिथे पण आलाय सायलीकडे. आता तो हे सगळं ऐकतोय. आता इथून पुढे अशी मजा दाखवली आहे त्यांनी. खूप कॉमेडी सीन आहेत. आता हे मधुभाऊ म्हणतात, मला नाही जायचंय डॉक्टरांकडे. सायली म्हणते, असं काय करता मधुभाऊ, कशाला अंगावर दुखणं काढताय, चला ना डॉक्टरांकडे. आता मधुभाऊ म्हणतात, मी हट्टीपणा करत नाहीये, तुम्ही मला उगाच त्रास देऊ नका, मला नाही जायचंय डॉक्टरांकडे, नका माझ्या मागे लागू. शेवटी कुसुम म्हणते, हे बघा मधुभाऊ, मी असा मऊ छान भात करते तुमच्यासाठी, आपण नंतर जाऊयात वाटलं तर डॉक्टरांकडे. मधुभाऊ आता एकदम खिस्तात आणि म्हणतात, सांगितलं ना तुम्हाला नाही जायचं डॉक्टरांकडे. आता अर्जुन येतो बरं का तिथे. अर्जुन म्हणतो, आता ते एकदम उठून उभे राहायला लागतात. अर्जुन येतो आणि त्यांचा हात धरतो. मधुभाऊ असे बघायला लागतात त्याच्याकडे. आई ये किधर से आ गया. सायली त्याला बघून खुश होऊन जाते आणि आता दोघी एकमेकांकडे टक लावून बघत असतात आणि मधुभाऊ या दोघांकडे टक लावून बघत असतात. आता सायली लगेच बाजूला होते बरं का. आता अर्जुन असा भारी डायलॉग मारतो. आता कुसुम सायलीकडे बघतच राहते. आता अर्जुन मधुभाऊना म्हणतो, काय हे मधुभाऊ, या दोघी तुम्हाला काळजीपोटी म्हणताय ना, चला डॉक्टरांकडे जाऊया. तुम्ही का नाही जात आहात सांगा बरं. मधुभाऊ काहीच बोलत नाहीत आधी. मग अर्जुन म्हणतो, बाय द वे एक्झॅक्टली काय झालंय मधुभाऊंना. मग कुसुम म्हणते, अहो ताप आलाय हो, डोकं पण दुखतंय. आता लगेच मधुभाऊ म्हणतात, कुसुम. आता अर्जुन मधुभाऊच्या डोक्याला हात लावून बघतो आणि म्हणतो, बापरे गरम आहे बाबा. आता हे दोघी लागतात हसायला. मधुभाऊ म्हणतात, काय रे, तुला काही ही शाळा वाटली, रोजच्या रोज हजेरी लावतो इथे. अर्जुन मधुभाऊना म्हणतो, मी ना खूप चांगला विद्यार्थी आहे मधुभाऊ, म्हणून तर मी इथे रोजच्या रोज येतो. पण काही असतात तुमच्यासारखे स्टुडंट, नाही म्हणजे काही स्टुडंट असतात म्हणजे बघा ना, ऐकत नाहीत. चला शाळेत म्हटलं तरी आपलं नाही, रस्त्यावर बसून स्टुडंट असे भोकाड पसरतात. मधुभाऊ काहीच बोलत नाही. अर्जुन रडतो आणि म्हणतो, मला नाही जायचं शाळेत. असे काही स्टुडंट असतात, माझ्यासारखे हुशार खूप कमी असतात मधुभाऊ. मधुभाऊ म्हणतात, मला ना आता अशी इच्छा होते की तुझ्या हाताला धरून तुला बाहेर काढावं, पण तुझ्याशी वाद घालण्या इतपत ताकद उरली नाहीये माझ्यात. आता अर्जुन म्हणून त्यांच्या बाजूला बसतो. मधुभाऊ इतके जोरात ओरडतात, माझ्या बाजूला बसू नको. अर्जुन म्हणतो, अहो काय मधुभाऊ,
काय मधुभाऊ, तुमच्या अंगात ताकद नाहीये म्हटल्यावर भांडायला कुठे मजा येणार आहे आपल्याला. एक काम करू आपण आपण ना टाइम प्लीज घेऊयात. म्हणजे आता सध्या आपण दोस्ती करून घेऊयात. म्हणजे तुम्ही डॉक्टरांकडे जाऊन या, औषधं घ्या, फिट व्हा एकदम, आणि मग आपण आपल्या भांडणाच्या सीझन 2 ला सुरुवात करूया. आता सायली डोक्याला हात लावते. मग आता अर्जुन म्हणतो, आओ मधुभाऊ, आपला सीझन 2 हिट, सुपर हिट, फॅन्टॅस्टिक होणार आहे. आता मधुभाऊ म्हणतात, याचं वागणं मला असह्य होतंय, याला हाताला धरून बाहेर काढा. आता कुसुम मुद्दाम वसकायचं नाटक करते. काय चाललं तुमचं, काय चाललं, चला चला, मधुभाऊंना त्रास होतोय, कळत नाही का तुम्हाला, निघा निघा. आता ही हसते बरं का त्याच्याकडे डोळा मारून. आणि अर्जुन पुन्हा खिडकीतून येतो तिकडनं आणि म्हणतो, मधुभाऊ. कुसुम म्हणत असते, मधुभाऊंना गेला तो गेला, शांत व्हा मधुभाऊ. पण अर्जुन म्हणतो, बघा बघा मधुभाऊ, बघा मी किती ओबिडियंट स्टुडंट आहे. टीचर म्हणाले आणि मी पटकन निघालो. चला जातो आता. अरे नाही 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 नाही, जातो नसता म्हणत, माझ्या बायकोने मला शिकवले, येतो म्हणत जाव. अर्जुन मधुभाऊंना आणखीन खिजवत असतो आणि म्हणत असतो, मधुभाऊ येतो पुन्हा. आणि आता तो तिथून निघून जातो. मधुभाऊ ओरडतात म्हणतात, अरे बायकोच्या. आता ही कुसुम म्हणते, मधुभाऊ मधुभाऊ शांत व्हा, मधुभाऊ गेला तो. मजा आली प्रेक्षकांना आजचा एपिसोड पाहायला. म्हणून तरी मालिका आपल्याला आवडते. अमेझिंग दाखवलंय आज त्यांनी. आता ही कुसुम लागली पदरानी वारा घालत असते मधुभाऊंना, शांत व्हा मधुभाऊ. आता इकडे पा, सुभेदारांच्या घरी पडलाय बॉम्ब, कसला काय ते बघत राहा. या कल्पनाताईंना मिळालंय पत्र. पूर्णाजी म्हणतात, कसलं पत्र आहे ग ते कल्पना. कल्पनाताई म्हणतात, मिठाईचं बॉक्स आहे पूर्णाजी आणि सोबत चिठ्ठी आहे. प्रिया म्हणते, वाच ना मामी वाच, आपल्याला पण कळू दे कोणी मिठाई पाठवली आणि का ते. आता कल्पनाताई ते वाचतात. आता ती असते चिठ्ठी महिपतची. आता कल्पनाताई वाचतात की अर्जुन सुभेदार, तुम्ही मधुकर पाटलांना बेलवर सोडवलं तेव्हा माझ्या घरी पेढे पाठवले होते. आज माझ्याकडनं तुमच्यासाठी हे खास पेढे. आज माझ्या मुलीचा वात्सल्य आश्रमाशी काहीही संबंध नव्हता हे माझ्या वकिलाने सिद्ध केलंय. तुम्ही तोंड गोड करा आणि आता तरी त्या खुनी मधुकर पाटलांची साथ देणं बंद करा, नाहीतर तुमचं तोंड परत कडू व्हायला वेळ लागणार नाही. आता चिठ्ठी वाचून या दोघी भडकतात बरं का. तुमचाच मित्र मैपत शिखरे. कल्पनाताईंनी ही चिठ्ठी वाचल्यानंतर पूर्णाजीला आता येतो राग. म्हणजे हे प्रकरण कुठल्या कुठे डायव्हर्ट केलंय आता त्यांनी. म्हणजे तो अर्जुन बिचारा सकाळी एवढा घसा फोडून बोलून गेला, त्याचं सगळं पालथ्या गड्यावर पाणी झालंय. पण असो, तो बोलला ना प्रेक्षकांनो, ते सगळ्यात भारी होतं. आता ती चिठ्ठी वाचल्यानंतर प्रियाला आयतं कोलीत मिळालंय सायलीवरती तोंड सुख घ्यायला. चिठ्ठी वाचल्यानंतर प्रिया विचार करते, आई शपथ, मैपतने तर सिक्सरच मारलाय, आता मला सुद्धा सेंचुरी करायलाच हवी. पूर्णाजी आणि कल्पना ते आता गार पडल्यात. हे सगळं काय आहे, म्हणजे आता या दोघींना आलं टेन्शन बरं का. म्हणजे अर्जुनच्या जीवावर बेतेल का काय असं त्या दोघींना वाटायला लागतं. मग कल्पनाताई म्हणतात, बापरे पूर्णाई, हे काय आहे सगळं. आता लगेच प्रिया उठून उभी राहते आणि म्हणते, बाप रे, अगं मामी किती भयंकर आहे हे सगळं. अर्जुनने त्या सायलीच्या नादाला लागून आश्रमाची केस घेतली. हे काय करायची गरज होती अर्जुनला. आता त्या मैपतने धमकी दिली ना आपल्याला. प्रियाने स्वतःच्या स्वार्थासाठी आता बरोबर डायव्हर्ट केलेलं आहे या दोघींना पुन्हा एकदा. पण कसं काय या दोघींचं डोकं चालत नाही ते त्यांचं त्यांनाच माहिती बाबा. तर आता या पूर्णाजी म्हणतात, अर्जुनचा गुंड लोकांशी संबंध येतोय या केसमुळे. प्रिया आता ते ऐकते बरं का. पूर्णाजी म्हणतात, आपल्या अर्जुनची दुसरी कुठलीच केस घरापर्यंत कधीच आली नाही ग कल्पना. आता प्रिया म्हणते, पण ही केस कोणामुळे इतका त्रास देते हे कळते ना तुला पूर्णाजी. आता कल्पनाताई लगेच पुन्हा एकदा बॅक टू म्हणजे दुष्ट कल्पनामध्ये आलेल्या आहेत. आता प्रिया म्हणते, ती सायली किती त्रास देते तुम्हाला, तिच्यामुळेच अर्जुनवर आज ही वेळ आलेली आहे. कल्पनाताई लगेच म्हणतात, तिला मी आपल्या घरामध्ये येऊ दिलं ना, हीच माझी मोठी चूक होती त्यावेळेला. आता ती आपल्याला अशी भोगावी लागणार आहे. कल्पनाताई आता असं बोलल्यानंतर पूर्णाजी म्हणतात, कल्पना, अगं तुझे हात दगडाखाली होते तेव्हा आपल्या घरातला मुलगा चुकीचा वागला होता ना. आता त्यामुळे अशी चिठ्ठी पाठवण्याची एका गुंडाची हिंमत झाली आहे. म्हणजे यांच्या पोराला आरएस केलं होतं ते गेलं बरं का, ते विसरल्या त्या, त्यांच्या डोक्यातून काढून टाकलं त्यांनी. आता लगेच प्रिया म्हणते, बापरे बाप, किती भयंकर आहे हे सगळं. मी एक काम करते पूर्णाजी, मी ना बाबाला फोन करते, बाबा ना सगळं हँडल करतील बघ हे सगळं. ते गावाला गेले असतील म्हणून काय झालं, मी करते फोन बाबांना. मग लगेच पूर्णाजी म्हणतात, नको तन्वी, रविराज पुण्याला गेलेत आणि त्यांचं काम चालू आहे तिथे, नको नको, त्या कामामध्ये हा व्याप नको वाढवूस त्यांच्या मागे. मग प्रिया म्हणते, असं काय करतेस पूर्णाजी,
तुमची काळजी घेणं माझी जबाबदारी आहे की नाही. म्हणजे हिची जबाबदारी किती किती इम्प्रेस करते ही यांना. आता पुढे म्हणते, या सायलीमुळे हे असे गुंड आहेत ना, ते आपल्याकडे अशा चिठ्ठ्या पाठवण्याची हिंमत करताय आणि त्यांनी तुम्हाला काही केलं तर बाप रे, नाही नाही पूर्णाजी, मला आता हे सहन पण होत नाहीये. मामी तू एक काम कर, तू पूर्णाजीला घेऊन आज जा बरं, मी करते बाबांना फोन. कल्पनाताई म्हणतात, हे बघ बाई तन्वी, जे काही करायचंय ना ते शांत डोक्याने कर बरं, उगीच म्हणजे असं वाढवू नको बाई काही. आता लगेच प्रिया म्हणते, नाही मामी नाही, तू टेन्शन घेऊ नकोस. तू एका चुकीच्या मुलीला सून करून घेतलंय, त्याची शिक्षा मी तुलाच होऊ देणार नाहीये. तू नको काळजी करूस. मी या घरच्यांच्या केसांनाही धक्का लागू देणार. यापुढे कुठल्याही आयऱ्या गैऱ्याचं पत्र या घरात येणार नाही, हे मी बघेल. आता हे तर सगळं हिच्याच हातात आहे, हे आपल्याला माहितीये. लगेच पूर्णाजी खुश होऊन जातात तिच्यावर. प्रिया म्हणते, आलेच मी पूर्णाजी. आता ही लगेच तिकडे आतमध्ये खोलीत जाऊन साक्षीला कॉल लावते. साक्षी म्हणते, बोल ग, कशाला फोन केलास. आता प्रिया म्हणते, हॅलो अगं, सुभेदारांकडे पेढे पाठवायची आयडिया तुझी भन्नाट होती साक्षी. साक्षी म्हणते, अच्छा पेढे पोहोचले तर. मग प्रिया म्हणते, अगं पोहोचले, पेढे पण पोहोचले आणि चिठ्ठी पण पोहोचली. तुला माहितीये का, हे सगळं प्रकरण मी सायलीच्या माथी मारलंय. साक्षी म्हणते, अगं पण मी खुनाच्या रात्री कुठे होते ते सिद्ध केलंय ना कोर्टात, त्याचा सायलीशी काय संबंध आहे. प्रिया म्हणते, अगं नसेल ना, पण या केसशी तर संबंध आहे ना. आणि तसंही मी इथे हळूहळू सायलीची इमेज जरा धुळीलाच घालवते, नाही म्हणजे तिचं इथं नावही घेतलं नाही पाहिजे कोणी. तुझे पेढे आले ना त्यात, अगं मला असं वाटलं की मी 50 पावलं पुढे गेलेत. मग साक्षी म्हणते, अगं अण्णांनी ते पेढे अर्जुनला मिरची झोंबावी म्हणून पाठवले होते. प्रिया म्हणते, साक्षी डोंट वरी, ते पण होणार आहे. अगं साक्षी, आपले चांगले दिवस आलेत आता. कोर्टाने तुला क्लिअरन्स दिलाय. माझंही अर्जुनशी लग्न होण्याचा मार्ग हळूहळू क्लिअर होत चाललाय. साक्षी म्हणते, व्हेरी गुड प्रिया, आम्हाला लग्नाला बोलव. मी येईल की नाही माहिती नाही, कारण माझं रिसॉर्टचं स्वप्न आता पूर्ण होणार आहे. प्रिया म्हणते, साक्षी म्हणते, मी निर्दोष आहे. आता मी निर्दोष आहे म्हटल्यानंतर माझ्यासाठी पुढचे सगळे रस्ते उघडे होणार आहेत. म्हणजे हिला असं म्हणायचंय की मला ओपन शीट मिळणार आहे, म्हणजे मी आता सुटले या केसमधनं. साक्षीचा कॉन्फिडन्स अगदी 7व्या आसमानावर आहे असं म्हणायला हरकत नाही. आता ही बाय म्हणून फोन ठेवते तेव्हा अस्मिता एकदम प्रियाकडे बघते. आता प्रिया घाबरते ना, तिला वाटतं अस्मिताने फोन ऐकलाय. एवढी कुठलीही ब्रिलियंट आहे अस्मिता. आता अस्मिता म्हणते, काय ग, मला कळलंय तन्वी. आता ही घाबरत म्हणते, काय कळलंय अस्मिता. आता अस्मिता म्हणते, अगं तू आत्ता रविराज काकाशी बोलत होती ना फोनवर, मला मम्माने सांगितलं पेढे प्रकरणाबद्दल. अगं मम्मा किती चिडलीये सायलीवर, माहितीये ना तुला. मग प्रिया आधी सुसासा सोडते आणि म्हणते, हो ना अस्मिता, साहजिक आहे ना. अगं कुठलेही असे गुंडबिंड आपल्या घरी पेढे वगैरे पाठवतात म्हणजे काय. मग अस्मिता म्हणते, अगं जाऊ दे ना, पण या प्रकरणावर ना पूर्णाजीला आणि मम्माला कळेल ना की या घरात तू लवकरात लवकर सून म्हणून यायला हवीस. आता प्रिया म्हणते, अस्मिता तुझ्या तोंडामध्ये चॉकलेट आणि आईस्क्रीम पडो. आता लगेच अस्मिता म्हणते, आहे ना घरात, चल खाऊया आपण. आता या दोघी गेल्यात पुन्हा घरात. इकडे सायली आता मधुभाऊंची काळजी घेते. आता पुढे फार छान दाखवलंय त्यांनी प्रेक्षकांना, तुम्ही आता फार हसणार आहात. सायली मधुभाऊंना म्हणत असते, मधुभाऊ जेवून घ्या बरं थोडंसं. प्रेक्षकांनो, आजच्या आपल्या एपिसोडला लाईक करायला आणि चॅनल सबस्क्राईब करायला प्लीज विसरू नका. खूप मोठा एपिसोड आहे आणि मस्त दाखवलाय. मधुभाऊ म्हणत असं, सायली थोडी लोणच्याची फोड दे ना ग. सायली म्हणते, आजारात लोणचं खाऊ नये मधुभाऊ. मधुभाऊ म्हणतात, अगं तापेने चव गेली ग माझ्या तोंडाची. लोणच्या बरोबर थोडा भातही जाईल मला, दे ना, एका फोडीने काय होणार आहे. आता कुसुम म्हणत असते, वा मधुभाऊ वा, सायलीला ताप आला असता तर तुम्ही दिलं असतं का तिला लोणचं खायला. नाही, उलट तुमच्या हातचा रट्टा दिला असता तुम्ही तिला लोणचं खाऊ नको म्हणून. मधुभाऊ आता चुप्प बसलेत. पण सायली म्हणते, बरं मधुभाऊ, मी तुम्हाला उद्या देते लोणचं, पण एका अटीवर देईल. आता व्यवस्थित जेवा आणि डॉक्टरकडे चला. मग आता मधुभाऊ म्हणतात, नको, मला नकोय तुझं लोणचं. या म्हाताऱ्याचं काय व्हायचं ते होईल, पण मी डॉक्टरकडे येणार नाही म्हणजे नाही. सायली म्हणते, असं काय करता मधुभाऊ. कुसुम म्हणते, ठीक आहे, तर मग तुमचा ताप उतरवायला देवालाच बोलवावं लागेल. आता देव आले ना बाबा धावून मधुभाऊंसाठी, म्हणजे अर्जुनच्या रूपामध्ये. अर्जुन बाहेर अनाऊन्स करत असतो, फ्री मेडिकल कॅम्प, फ्री मेडिकल कॅम्प, फ्री मेडिकल कॅम्प.
जनता चाळीतल्या लोकांसाठी फ्री मेडिकल कॅम्प आहे. ताई, दादा, काका, काकू, मावशी, मामा, आजी, आजोबा, या 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 पटकन या. सगळे जण तुमचं चेकअप करून घ्या. आता सगळे लोक तिथे गोळा व्हायला लागले. अर्जुन भारी अनाउन्समेंट करत असतो. लहान मुलं, तरुण माणसं सगळेजण या, त्यांचं हेल्थ चेकअप करून घ्या. सिनियर सिटीजन. आता असं म्हटल्यानंतर तिथे आली सायली. सायलीला पाहिल्यावर अर्जुन थोडा तिच्याकडे बघतच राहतो आणि मग पुन्हा त्याची अनाउन्समेंट पुढे करतो. लहान मुलं, तरुण माणसं, सिनियर सिटीजन आणि सिनियर सिटीजन मध्ये लपलेले लहान मुलं सगळ्यांसाठी हा मेडिकल कॅम्प आहे. या 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 मेडिकलचा फायदा करून घ्या कॅम्पचा. या या या. आता सगळे लोक तिथे गोळा झालेत. मधुभाऊ सायलीकडेच रागाने बघत असतात. अर्जुन म्हणतो, जे वयस्कर पेशंट आहेत, ज्यांना ताप आलाय, ते डॉक्टरांकडे जात नाहीत कारण ते लहान आहेत, लहान मुलांसारखे वागतात. 7 वर्षाची मुलं आणि 70 वर्षाची लहान मुलं हा सगळ्यांसाठी फ्री मेडिकल कॅम्प आहे. तुम्ही कुठेही जाऊ नका, फक्त घराच्या बाहेर या. डॉक्टर आले, तुमच्या घराशी आले, तुमच्या दाराशी आले. फ्री मेडिकल कॅम्प, फ्री मेडिकल कॅम्प. भारी जाहिरात करतोय अर्जुन. आता पुढे बरेच पेशंट आले तसे समोर आणि त्यांच्या अडचणी सांगतायत. मग आता अर्जुन पुढे म्हणतो, सांगा सांगा डॉक्टर प्रधानांना सांगा, ते नामवंत डॉक्टर आहेत पनवेल मधले. आता बरेच पेशंट तिथे जमा व्हायला लागलेत. आता मधुभाऊंना आलंय टेन्शन. पुढे अर्जुन म्हणतो, ज्यांना ताप येतोय, तुम्ही खूप चिडचिड करता का हो हल्ली? आता हा टोमणा मधुभाऊंना होता. मधुभाऊ अर्जुनकडे बघायला लागतात रागाने. अर्जुन म्हणतो, चिडचिड करत जाऊ नका, या वयामध्ये शांत राहा. तुमची मुलं सांगतायत ते ऐका. तुमचा ताप पळून जाईल. बाकी औषधं तुम्हाला डॉक्टर प्रधान देतील. फ्री मेडिकल कॅम्प, फ्री मेडिकल कॅम्प. आता तो भोंग्यावर अनाउन्समेंट करतोय म्हणून मधुभाऊ आले टेन्शन मध्ये. मधुभाऊ कुसुमला म्हणतात, बघ सगळ्यांसमोर तमाशा कसा करायचा ना, तो याच्याकडून शिकावा. स्वतःच तर जाऊ दे, पण दुसऱ्याची अब्रू वेशीवर टांगेल हा माणूस. सायली आता अशी कावरी वावरी बघायला लागते मधुभाऊंकडे. आता कुसुम म्हणते, मधुभाऊ तुम्ही डॉक्टरांकडे जायला नाही म्हणालात ना, म्हणून तो डॉक्टरच इथे घेऊन आला. आता कुसुम हे हसून सांगत असते बरं का. आता पुन्हा मधुभाऊ तिच्याकडे रागाने बघतात. मग कुसुम म्हणते, काय हा फालतूपणा, सगळ्या चाळीसाठी घेऊन आलाय हा. मला आवडलं नाही, हे बिलकुल आवडलं नाही. आता मधुभाऊ म्हणतात, फालतूपणा नाही, भंपकपणा आहे. कुसुम म्हणते, हा बरोबर आहे. मधुभाऊ म्हणतात, हे त्याच्यासाठी नाही, तुझ्यासाठी होतं. कुसुम बिचारी चुप. आता पुढे मधुभाऊ म्हणतात, मी याच्या वागण्या बोलण्याला भुलणार नाहीये. आता मधुभाऊ लागली तनफन करत गेले पुन्हा घरामध्ये. आता कुसुमला असे बाजूला सरक म्हणतात ते आणि घरात चालले जातात. अरे देवा, पण आता अर्जुन पुढे काय करतो बघा. ती कुसुम म्हणत असते, थांबा ना मधुभाऊ, असं काय करताय? अर्जुन पण असा म्हणत असतो, थांबा, म्हणजे असं खाणाखुणा करत असतो. पण आता सायली आणि अर्जुन एकमेकांकडे बघायला लागतात. मग अर्जुन सायलीला खुणवतो, टेन्शन नका घेऊ, मी आहे ना. आणि आता तिथे बिचारे ते 2 वॉर्ड बॉय पण आलेले आहेत. त्या दोघांना सांगतो अर्जुन की त्या आजोबांना बाहेर घेऊन या म्हणून. आता ते वॉर्ड बॉय मधुभाऊंना घरातून उचलून आणतात. मजा येते हा प्रेक्षकांनो, तुम्हाला बघायला जास्ती मजा येणार आहे. आता अर्जुनचे अनाउन्समेंट मात्र बाहेर कंटिन्यू चालू आहे. फ्री मेडिकल कॅम्प, फ्री मेडिकल कॅम्प. हृदयरोग, दंतरोग, आमके रोग, टमके रोग, औषधं घ्या, बरं वाटेल तुम्हाला. मधुभाऊ म्हणत असतात, मी नाही येणार, मी नाही येणार. पण मधुभाऊंना असं कैद्यासारखं उचलून आणलंय अर्जुनने. अर्जुन पाठवतो बहुतेक पुन्हा जेलमध्ये मधुभाऊंना. आता मधुभाऊंना तिथे पलंगावर टाकलंय. मधुभाऊ आरडाओरडा करत असतात. अर्जुन म्हणत असतो, औषधं घ्या, बरे वा. ताप आला असेल तर डॉक्टरांना दाखवा, या वयात ताप खूप वाईट. आता मधुभाऊंची अवस्था पाहून अर्जुनला हसू पण येत असतं, पण त्याचा हसू तो दाबत असतो. आता मधुभाऊ रागाने बघत असतात बरं का. आता अर्जुन म्हणतो, डॉक्टर प्रधान हट्टीपणाचं पण औषध देतात. मधुभाऊ आता ओरडणार, तेवढ्यात त्यांच्या तोंडामध्ये ते डॉक्टर थर्मामीटर घालून देतात. अर्जुन म्हणत असतो, घ्या घ्या, सगळ्यांनी औषधं घ्या, तुमच्या घरच्यांच्या डोक्याला कमी ताप होईल. सायली त्याच्याकडे बघून हसत असते. अर्जुन तिला म्हणत असतो, डोंट वरी मैं हूं ना. आता सायली त्याच्याकडे बघून अशी खुश होते. मग अर्जुन पुन्हा अनाउन्समेंट सुरू ठेवतो, फ्री मेडिकल कॅम्प, फ्री मेडिकल कॅम्प. आणि मधुभाऊंना आता तिथे असं चेकअप करण्यात येते. आणि प्रेक्षकांनो, हा मजेशीर आणि जबरदस्त असा एपिसोड आज समाप्त झाला. असं वाटत होतं आजचा भाग संपूच नाही. आता पुढच्या भागात बघा, ते डॉक्टर म्हणतात, यांना गोळ्या औषधं दिले की बरं वाटून जाईल.
कुसुम म्हणते आमच्या मधुभाऊंना गोळ्या घ्यायला आवडत नाही. आता अर्जुन म्हणतो अच्छा गोळ्या घ्यायला आवडत नाही, बेस्ट आहे ना मग. ज्यांना गोळ्या घ्यायला आवडत नसेल त्यांच्यासाठी दुसरं ऑप्शन आहे इंजेक्शन. मधुभाऊ आता अर्जुनकडे बघून जास्ती टेन्शन मध्ये आले आहेत, कारण आता त्यांना इंजेक्शन घ्यावं लागतंय बहुतेक अर्जुनमुळे. मजा आली हा प्रेक्षकांना आजचा भाग बघायला. काय म्हणता, मस्त वाटलं की नाही? कमेंट करून सांगा मला आज आजचा भाग कसा होता. आणि आज घरोघरीचा भाग सुद्धा खूप जबरदस्त आहे प्रेक्षकांनो. तर हा भाग लाईक करायला विसरू नका आणि थोड्याच वेळात दुसरा रिव्ह्यू ऐकायला विसरू नका. कसा वाटला तुम्हाला आजचा भाग मला नक्की नक्की कमेंट करून कळवा. आणि प्लीज ज्यांनी नसेल सबस्क्राईब केले त्यांनी चॅनल सबस्क्राईब करा आणि माझे सगळे रिव्ह्यूज एन्जॉय करायला विसरू नका. ठरलं तर मग भेटूयात उद्या सकाळी. धन्यवाद.